सेबीच्या अध्यक्षांची बनावट परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी। अमेरिकन संस्था हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालात असा दावा करण्यात आलाय। तर सेबीच्या चेअरमन माधवी पुरी बुच यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले। अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचाही हात असल्याचा दावा या अहवालातून करण्यात आलाय। मात्र सेबी चेअरमन माधवी पुरी बुच यांनी हे सर्व आरोप फेटाळले। सेबीच्या सध्याच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चनं केलाय। शनिवारी हिंडनबर्गनं एका ब्लॉगमधून यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला। दरम्यान हिंडनबर्गने शुक्रवारी भारताविषयी लवकरच काहीतरी मोठं असं एक्स वरती लिहिलं होतं। सगळ्यात मोठा घोटाळा समोर येतो आहे। निवडणूक रोखे घोटाळ्यानंतर हा दुसरा हिंडनबर्ग घोटाळा। सेबीचे प्रमुख महिला आहेत ज्या माधवी बुच, ज्यांच्यावर वित्तीय क्षेत्रामध्ये जे होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणं आणि तपास करणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे। त्या प्रमुखच प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या उद्योगपतीशी हातमिळवणी करतात, आर्थिक व्यवहार करतात, त्यात गुंतवणूक करतात। त्यांच्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।